गुरुदैव दत्त. लंकाधीश रावण स्थापित शिवलिंग अर्थात श्री रावणेश्वर महादेव. श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी रावणानं आपल्या 10 मस्तकांपैकी 9 मस्तक कापून अर्पण केल्याची घटना कैलास पर्वताच्या पायथ्याशी घडल्याचं वर्णन श्री गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायामध्ये आहे. आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यामध्ये शिवूर या लहानशा गावी असलेल्या श्री रावणेश्वर मंदिर परिसरामध्ये अगदी तशीच घटना रावणाच्या आयुष्यात दुसऱ्यांदा घडली. इथल्या एकांतामध्ये तपश्चर्या करताना भगवान श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी पुन्हा एकदा रावणानं स्वतःची 9 मस्तकं अर्पण केल्यामुळे भगवान श्री महादेव प्रसन्न झाले. तेव्हा रावणानं इथे शिवलिंग स्थापन केलं आणि तेच हे श्री रावणेश्वर महादेव शिवलिंग. या शिवलिंगामध्ये श्री शिवपार्वती एकत्रच आहेत. त्यामुळे या गावाचं नाव शिवपूर पडलं आणि त्याचाच अपभ्रंश होऊन आता ते शिवूर या नावानं प्रसिद्ध झालंय. एका वेळी जेमतेम एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकेल अशा लहानशा दारातून मंदिराच्या अगदी शांत आणि सुंदर प्रांगणामध्ये प्रवेश करावा लागतो. याच प्रवेशद्वाराच्या उजवीकडे रावणानं अर्पण केलेली 9 मस्तकं कोरलेली आहेत. 16 लाकडी खांबांवर उभारण्यात आलेला या मंदिराचा सुंदर सभामंडप सुमारे 300 वर्षांपूर्वीचा आहे. गाभाऱ्याभोवती कोरीव काम केलेली पाषाणाची जी चौकट आहे त्यावर उजव्या बाजूला सर्वात वर छोटीशी मूर्ती उलटी आहे. म्हणजेच त्या मूर्तीचं मस्तक 180 अंशातून वळून पाठीमागे आलेलं दिसतं. दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावण्याची जशी प्रथा आहे ना, तसंच या मंदिराच्या कोरीव कामाला दृष्ट लागू नये म्हणून या उलट्या मूर्तीची योजना असल्याचं मौखिक परंपरा सांगते. या चौकटीवर शिवगण आणि रावणाची 9 मस्तकं 3-3च्या गटांमध्ये 3 वेळा कोरलेली दिसतात. चौकटीच्या उजवीकडे श्री गणपती बाप्पा तर डावीकडे श्री कालभैरव आहेत. घनदाट वृक्षांच्या सावलीत असलेल्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये श्री दत्तप्रभूंचं देखील लहानसं मंदिर आहे. मुळातच वैजापूर तालुक्याचं वैजापूर हे नाव श्री वैजनाथ अर्थात श्री वैद्यनाथ महादेव यामुळेच पडलेलं आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी बोलूयात. गुरुदैव दत्त.